देशांतर्गत राजकारणातल्या अगतिकतेमुळे एखाद्या राष्ट्राचा प्रमुख हा आपल्या राष्ट्राच्या हिताकडे देखील कानाडोळा करू शकतो, याबाबतचं अत्यंत ठोस उदाहरण पुन्हा एकदा नव्यानं जगासमोर आलंय. कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रुडो हेच तर याबाबतचं उदाहरण ठरले. अल्पमतात आलेलं आपलं सरकार टिकवण्यासाठी आणि येत्या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सध्या अशक्य वाटत असलेला विजय मिळवण्यासाठी जस्टिन ट्रुडो हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे अलीकडच्या काळात वारंवार अनुभवाला येऊ लागलंय. निदान भारताला तरी असाच अनुभव अगदी सातत्यानं गेल्या काही वर्षांपासून येऊ लागलाय. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारतीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा अगदी बिनबुडाचा आरोप, निराधार आरोप कॅनडानं केलाय. आणि खरं तर हाच मुद्दा या उभय देशांमधला म्हणजे भारत आणि कॅनडा मधल्या तणाव वाढण्याचं एक नवीन कारण आता ठरलंय. अपेक्षेप्रमाणेच भारतानं कॅनडा सरकारचा हा दावा अगदी ठामपणे नाकारलाय. या गंभीर आरोपांना सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्याची मागणी भारतानं कॅनडाकडे केली. खर तर आपल्या या आरोपांना म्हणजे जो उच्चायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी भारताच्या दूतावासातले जे आहेत कॅनडामधल्या, त्यांच्यावर केलेल्या आपल्या या आरोपांना कोणताही आधार नाही, त्याबाबत कोणताही पुरावा कॅनडा सरकारकडे उपलब्ध नाही, हे कॅनडा सरकारला आणि व्यक्तिशः जस्टिन ट्रुडो यांनाही ज्ञात आहे. म्हणजे ट्रुडो हे याबाबत मुळीच अंधारात नाही. हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून ते मुळीच सिद्ध तर होऊ शकणार नाहीतच, उलट पक्षी भारत आणि कॅनडा यांच्या अलीकडच्या काळात निर्माण झालेला तणाव मात्र अधिकच वाढू शकतो, याची ट्रुडो यांना पूर्ण कल्पना आहे. भारतानं अर्थातच या प्रकरणाची अत्यंत गांभीर्यानं दखल घेऊन कॅनडाला लागलीच अगदी चोख असं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. पण यामुळेच आता हा विषय पुन्हा एकदा नव्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. खरं तर भारत आणि कॅनडा यांच्या जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळातल्या ट्रुडो यांच्याच राजकीय भूमिकेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ही बाब आजवर कधीही मुळीच लपून राहिलेली नाही. संपूर्ण जगाला ही बाब ज्ञात आहे की हे संबंध तणावाचे होण्यासाठी भारत नव्हे, कॅनडा आणि त्यातही व्यक्तिगत जस्टिन ट्रुडो हेच पूर्णपणे जबाबदार आहे. अर्थात अशी ही तणावाची परिस्थिती निर्माण व्हायला भारत जबाबदार नसून व्यक्तिशः ट्रुडो जबाबदार आहेत, कारणीभूत आहेत. हे भारताने लपवून नाही ठेवलेलं. अगदी उघडपणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुद्धा, आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून सुद्धा भारतानं हे सुनावलंय कॅनडाला की आम्ही नाही जबाबदार होते संबंध ताणले जायला, ट्रुडो जबाबदार आहे, त्यांचं सरकार जबाबदार. कॅनडामधल्या अंतर्गत राजकीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला ही बाब अगदी स्पष्टपणे माहिती आहे, ज्ञात आहे. आधी सत्ता मिळवण्यासाठी आणि नंतर मग ती टिकवण्यासाठी ट्रुडो यांनी शब्दशः अनेक, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, अनेक उत्साहपती आजपर्यंत केलेले आहेत. मुळातच यावेळी कॅनडामधल्या खलिस्तानवाद्यांच्याच पाठिंब्यावर, अगदी उघड खलिस्तानवाद्यांच्या पाठिंब्यावरच जस्टिन ट्रुडो यांचं सरकार कॅनडामध्ये सत्तेवर आलेलं होतं. एवढंच नव्हे तर खलिस्तानवादी 4 जण हे थेट ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळातच सहभागी झाले होते. कॅनडामध्ये झालेल्या मागील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हा ट्रुडो यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक ठरला होता, निराशाजनक ठरलेला होता. त्यांच्या लिबरल पार्टी ऑफ कॅनडाला 157 जागा आणि विरोधी कन्झर्वेटिव्ह पक्षाला 121 जागा या मागच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या. आता साहजिकच सरकार स्थापनेसाठी ट्रुडो यांच्याकडे बहुमत नव्हतंच. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॅनडातल्या संसदेच्या एकूण परिस्थितीचा विचार करता किमान 170 जागांची आवश्यकता होती. 170 सदस्य त्यांच्याकडे असण्याची आवश्यकता होती.
त्यामुळे साहजिकच ट्रुडो यांना 24 जागा जिंकलेल्या न्यू डेमोक्रेटिक पक्षानं म्हणजे एनडीपीने, न्यू डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच एनडीपी यांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला. आता ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालच्या अल्पमतातल्या या सरकारला त्या सरकारमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिलेल्या या न्यू डेमोक्रेटिक पक्षाचे म्हणजे एनडीपीचे प्रमुख जे आहेत त्यांचं नाव आहे जगमीत सिंग. आणि हे जगमीत सिंग उघडपणे अगदी कट्टर स्वरूपाचे खलिस्तानवादी चळवळीचे सक्रिय समर्थक आहेत. ते कट्टर आणि सक्रिय समर्थक उघडपणाने काही आडपडदा न ठेवता खलिस्तानवादी चळवळीचे आहेत. मग त्यांना खुश ठेवण्याखेरीज ट्रुडो यांच्या समोर अन्य कोणता पर्यायच आता शिल्लक राहिलेला नव्हता. ही बाब अगदी सहजपणे कुणाच्याही लक्षात येऊ शकेल. त्यामुळे या उचापती मगाशी जो शब्द वापरला त्या ट्रुडो यांना का करावे लागतात हे सहज लक्षात येईल. विशेष म्हणजे हे जगमीत सिंग आणि ट्रुडो यांनी त्या निवडणुकीच्या निकालानंतर एका सामंजस्य करारावर एमओयूवर मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग वर स्वाक्षरी केली होती. हा करार सन 2025 पर्यंत अस्तित्वात राहील, लागू राहील असं त्यावेळीच स्पष्ट करण्यात आलेलं होतं उभय पक्षांकडनं, उभय बाजूंकडनं. तेव्हापासून जगमीत सिंग हे जस्टिन ट्रुडो यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याचं सातत्यानं राजकीय क्षेत्रात अनुभवाला आलेलं होतं. या संदर्भात एका महत्वपूर्ण बाबीकडे आवर्जून लक्ष द्यावं लागतं. कॅनडामधल्या या निवडणुकीत चीनकडून झालेल्या कथित हस्तक्षेपाबाबतची इंटरफरन्स चौकशी करण्याची आग्रही मागणी ट्रुडो यांच्या राजकीय विरोधकांनी त्याच निवडणुकीनंतर कॅनडामध्ये आक्रमकपणे लावून धरली होती. या निमित्ताने विरोधी पक्षांनी म्हणजे कॅनडातल्या विरोधी पक्षांनी ट्रुडो यांच्या विरोधकांनी ट्रुडो यांच्या विरुद्ध जोरदार राजकीय आघाडीच खरं तर उघडलेली होती. पण त्यावेळी केवळ आणि केवळ जगमीत सिंग यांच्या एनडीपीनेच ट्रुडो यांच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका घेतली होती, ठाम भूमिका घेतली होती. आणि अर्थातच ट्रुडो यांना तात्कालिक स्वरूपाचा त्यावेळी राजकीय लाभही झालेला होता. म्हणजे आपल्या विरोधकांवर मात करण्यासाठी एनडीपी आणि जगमीत सिंग म्हणजे खलिस्तानवादी यांनी भूमिका घेतली आणि त्याचा ट्रुडो यांना राजकीय लाभ झाला. ही बाब हे समीकरण आता सर्वांसमोर येईल. या पार्श्वभूमीवर जस्टिन ट्रुडो हे कॅनडामधल्या खलिस्तानवाद्यांच्या मागे एवढ्या ठामपणे का उभे राहिले आहेत आणि यामागे त्यांची राजकीय असहाय्यता आणि अगतिकता किती आहे ही बाब सहज लक्षात येऊ शकेल. येत्या वर्षी म्हणजे सन 2025 मध्ये कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सलग 2 निवडणुकांमध्ये ट्रुडो यांना अपेक्षित बहुमत प्राप्त करणं शक्यच झालेलं नव्हतं आणि म्हणूनच यावेळी तरी पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी तसंच म्हणजे आत्ताची सत्ता टिकवायची आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळवायचं यासाठी कॅनडामधल्या खलिस्तानवादी आणि भारत विरोधी पक्षावर अवलंबून राहावं लागण्याच्या राजकीय अगतिकतेमुळेच ट्रुडो यांना भारताच्या विरोधात अशा प्रकारचे बिनबुडाचे निराधार आरोप करून आपल्या राजकीय समर्थकांना म्हणजे अगदी उघडपणे खलिस्तानवाद्यांना खुश ठेवण्याखेरीज अन्य कोणताही पर्यायच नाहीये. ही बाब राजकीय क्षेत्रातली प्राथमिक माहिती सुद्धा ज्यांच्याकडे आहे त्यांच्या सहज लक्षात येऊ शकेल. आपल्या खलिस्तानवादी राजकीय समर्थकांना खुश करण्यासाठी जस्टिन ट्रुडो हे यावेळी कमालीच्या खालच्या थराला गेले असल्याचंही अनुभवाला आलंय. म्हणजे आतापर्यंत त्यांनी ती भूमिका घेतली होती पण यावेळी ते फारच खालच्या थराला गेलेत हे अनुभवाला आलंय. भारताचे कॅनडामधले उच्चायुक्त संजीव कुमार वर्मा आणि कॅनडामधले भारतीय दूतावासातले अन्य वरिष्ठ अधिकारी हे सन 2023च्या जून महिन्यात झालेल्या खलिस्तान समर्थक नेता असलेल्या हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्या प्रकरणात सहभागी होते असा अत्यंत निराधार, सनसनाटी आणि सर्वार्थानं आक्षेपार्ह स्वरूपाचा आरोप जस्टिन ट्रुडो यांनी जाहीररित्या केलाय. कॅनडामध्ये सुरू असलेल्या एका तपासात
भारताचे उच्चायुक्त आणि अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संबंध समोर आला आहे अशी माहिती कॅनडा सरकारकडून भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला 13 ऑक्टोबर रोजी अधिकृत देण्यात आली आहे. 13 ऑक्टोबर 2024 रोजी. कॅनडा सरकारचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं सांगून जस्टिन ट्रुडो हे आपल्या संकुचित राजकीय स्वार्थापोटी आणि तात्कालिक स्वरूपाच्या राजकीय फायद्यासाठी जाणून बुजून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करत असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अगदी परखडपणे आपल्या वक्तव्यात, आपल्या निवेदनात, आपल्या प्रसारणात नमूद केलंय. भारताच्या दृष्टीने हे आरोप केवळ आणि केवळ जस्टिन ट्रुडो यांच्या राजकीय महत्वाकांक्षा आणि देशांतर्गत मतपेढीच्या म्हणजे व्होट बँकेच्या स्वार्थी आणि संकुचित राजकारणामुळेच प्रेरित असल्याची अत्यंत परखड प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जाहीररित्या व्यक्त केली असून ती रास्तच आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय समीकरण कळतात त्याला पूर्णपणे सहज लक्षात येण्यासारखी ही गोष्ट आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी भारताकडून कमालीची संतप्त आणि अत्यंत चोख परखड अशा शब्दातली प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्यामुळे जगात सुद्धा हा विषय आता चर्चेचा ठरलाय. जस्टिन ट्रुडो हे मुळातच पूर्णपणे भारत विरोधी असल्याचं याआधीच अनेकदा स्पष्ट झालेलं असल्याचं भारतानं आपल्या याबाबतच्या प्रतिक्रियेत जाहीररित्या म्हटलंय. म्हणजे कोणी खासगी केलेलं विधान नाहीये, वक्तव्य नाहीये. हे भारत सरकारनं अधिकृतरित्या आपली जी प्रतिक्रिया प्रसारित केली त्या प्रतिक्रियेत ही गोष्ट नमूद केली. सन 2018 मध्ये जस्टिन ट्रुडो हे भारताच्या दौऱ्यावर त्यावेळी आलेले होते. 6 वर्ष झाली त्याला. मात्र त्यावेळची त्यांची भारत भेटी केवळ आणि केवळ कॅनडामधल्या राजकारणातील म्हणजे देशांतर्गत राजकारणातली आपली मतपेढी म्हणजे वोट बँक प्रभावित करण्याच्या हेतूनच, उद्देशानंच आयोजित करण्यात आली होती असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं त्यावेळी देखील आवर्जून नमूद केलं होतं 6 वर्षांपूर्वीच. अर्थात ट्रुडो यांच्यासाठी मात्र त्यावेळची ती 2018 मधली भारत भेट ही काही फायद्याची नव्हती ठरली, उलट राजकीय दृष्ट्या त्यांच्यासाठी ती गैरसोयीची ठरली. कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातले काही जण हे ट्रुडो राजकीय दृष्ट्या अडचणीत कसे येतील अशीच वक्तव्य उघडपणे करीत होते आणि करीत आहेत. त्यामुळे ट्रुडो यांची कमालीची राजकीय अडचण झाली असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं होतं आणि आत्ताही लक्षात पुन्हा आले होते. अर्थातच भारतानं कॅनडाचे हे सर्वच्या सर्व बिनबुडाचे, निराधार, सनसनाटी असे आरोप हे पूर्णपणे चोख शब्दात, परखड शब्दात फेटाळून लावले, सपशेल फेटाळून लावले. खलिस्तानवादी शीख फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणाच्या तपासात जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारनं भारतीय उच्चायुक्तांना गोवण्याबाबतच्या घेतलेल्या निर्णयामुळे भारत आणि कॅनडा या उभय देशांमधला तणाव आता अधिकच वाढला असून असं घडण्यास म्हणजे ह्या उभय देशांमधला तणाव वाढण्यास केवळ आणि केवळ कॅनडामधले विद्यमान राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रुडो आणि त्यांचं सरकारच जबाबदार आहे असं भारतानं संपूर्ण जगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केलेली जी प्रतिक्रिया आहे त्याच्या माध्यमातून ठणकावून बजावून सांगितलेले, ठणकावून सांगितले. भारतानं कॅनडाच्या सरकारला भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या अशा बनावट आरोपांबाबत योग्य ती कारवाई करण्याचा चोख इशाराही दिलाय. फार महत्वाचं विधान आहे. भारत म्हटलंय की केवळ निषेध आम्ही करून थांबणार नाही, याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई देखील केली जाईल. उच्चायुक्त संजीव कुमार वर्मा किंवा संजय कुमार वर्मा यांच्यावरचे आरोप जे आहेत ते भारतानं अगदी ठामपणाने स्पष्टपणे फेटाळून लावले, सपशेल फेटाळले. कॅनडाच्या सरकारचे हे सर्व आरोप, मी माझे शब्द वापरत नाही, भारत सरकारच्या प्रतिक्रियेतले शब्द आहेत, निव्वळ मूर्खपणाचे असून अटर नॉनसेन्स. हा केवळ ट्रुडो सरकारचा राजकीय अजेंडा असल्याचं भारतानं म्हटलंय. भारत केवळ एवढ्यावरच थांबलेला नाहीये. भारत सरकारनं उच्चायुक्त आणि अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना परत म्हणजे मायदेशात माघारी बोलवण्याचा निर्णय घेतलाय.
गेल्या वर्षी म्हणजे सन 2023च्या सप्टेंबर महिन्यात ट्रुडो यांनी याच प्रकरणी असेच काही आरोप केले होते. त्यावेळी उच्चायुक्तांवर आरोप नव्हता, पण भारताच्या संदर्भात काही आरोप त्यांनी केले होते, सर्वांना हे माहिती आहे. भारत सरकारनं त्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या त्यानंतर वारंवार विनंती करून सुद्धा अगदी आज तागायत कॅनडा सरकारनं एकही पुरावा, मी ठोस सुद्धा म्हणत नाहीये, एकही पुरावा भारत सरकारला उपलब्ध करून दिलेला नाहीये. याकडे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कॅनडाचं, ट्रुडो यांचं आणि जगाचं लक्ष वेधून घेतलंय. खरं तर ट्रुडो यांच्या सरकारनं गतवर्षी केलेल्या या आरोपानंतर म्हणजेच खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटांचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप स्वतः ट्रुडो यांनी केल्यानंतर भारत आणि कॅनडामधल्या संबंधांमध्ये तेव्हापासून अधिक गंभीर स्वरूपाचा तणाव निर्माण झालेला होता आणि तो आजही कायम आहे. आणि ही गोष्ट सुद्धा मुळीच लपून राहिलेली नाही. निज्जर यांची गेल्या वर्षी जून मध्ये ब्रिटिश कोलंबियामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती. आता कॅनडाच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना, अगदी परखड प्रत्युत्तर देताना, तपासाच्या नावाखाली केवळ संकुचित राजकीय स्वार्थासाठी आणि तात्कालिक राजकीय फायद्यासाठी भारताची जागतिक स्तरावर बदनामी करण्यासाठी कॅनडानं हाती घेतलेली ही जाणीवपूर्वक नियोजित रणनीती आहे, असाच आरोप भारतानं आपल्या प्रत्युत्तरामध्ये केलाय. कॅनडातल्या दूतावासातल्या भारतीय मुत्सद्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबत कॅनडाच्या सरकारनं म्हणजे ट्रुडो यांच्या सरकारनं दिलेल्या आश्वासनावर भारत सरकारचा मुळीच विश्वास नसल्यामुळेच आपल्या उच्चायुक्तांसह अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना भारतात परत माघारी बोलवण्याचा निर्णय भारत सरकारनं घोषित केला. आणि ही खरं तर कॅनडाला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मिळालेली एक जोरदार चपराक ठरली असं म्हटलं तर त्यात अप्रस्तुत काही होणार नाही. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 18 जून रोजी कॅनडातल्या गुरुद्वारा बाहेर निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे मगाशीच म्हटल्याप्रमाणे या हत्येसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांचा तपास करण्यात आज तागायत आजच्या या क्षणापर्यंत म्हणजे आपण ध्वनी चित्रफित तयार करतोय तिथपर्यंत कॅनडाच्या तपास यंत्रणेला, इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला काही यश मिळालेलं नाही, कोणतंही यश मिळालेलं नाही. मात्र कोणतेही पुरावेच उपलब्ध नसून सुद्धा ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत बोलताना भारताकडे अंगुली निर्देश करून शब्दशः बिनबुडाचा आरोप केला होता. कॅनडाची सुरक्षा यंत्रणा ही भारत आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमधला संबंध तपासत असल्याचं वक्तव्य ट्रुडो यांनी केलं होतं. स्वतःच्या भूमीवर काय म्हटले होते त्यावेळी ट्रुडो लक्षात घेण्यासारखं आहे. स्वतःच्या भूमीवर झालेल्या कॅनडाच्या नागरिकांच्या म्हणजे निज्जरच्या बाबत ते बोलतायत की कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये अन्य कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही असंही प्रतिपादन त्यांनी ओटावामध्ये हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये म्हणजे आपल्या कॅनडाच्या संसदेत बोलताना विधाने केलं होतं, वक्तव्य केलं होतं. काय राणा भीमदेवी थाटातलं वक्तव्य होतं. हे आमच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असून हे आमच्यासाठी म्हणजे कॅनडासाठी पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे आणि हे मूलभूत नियमांच्या विरुद्ध आहे असंही त्यावेळी ट्रुडो यांनी आपल्या वक्तव्यात नमूद केलं होतं. मात्र आपल्या सरकारच्या तपास यंत्रणांचं अपयश लपवणं, जगासमोर हे अपयश येऊ न देणं एवढाच मर्यादित हेतू ट्रुडो यांच्या त्या वक्तव्यामागे नव्हता. हे केवळ तेवढा संकुचित हेतू नव्हता हे पण लक्षात घ्यावं लागतं. शक्य होईल त्या मार्गानं म्हणजे अपयश लपवणं एक हेतू झाला, पण शक्य होईल त्या मार्गानं भारतासमोर आंतरराष्ट्रीय स्तरावर काही ना काही अडचणी निर्माण करणं
हा ट्रुडो यांच्या धोरणाचा जणू काही एक अविभाज्य भाग बनलाय, ही बाब देखील आजवर सातत्यानं अनुभवायला येऊ लागली. कॅनडामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी अधिक सक्रिय असून त्यांनी भारतीय दूतावासावर अनेकदा हल्ला चढवलाय. म्हणजे प्रत्यक्ष तिथे कोणाला मारझोड नाही झाले, पण हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी त्या हद्दीपर्यंत, म्हणजे आपल्या दूतावासाच्या त्या कुंपणापर्यंत जाऊन ते पोहोचलेले. या फुटीरतावादी कार्यकर्त्यांकडून कॅनडामध्ये सातत्यानं आणि अगदी उघडपणे भारत विरोधी कारवाया करण्यात येत असतात. पण अशा व्यक्तींच्या विरोधात काही कारवाई करावी अशी मागणी जेव्हा झाली, तेव्हा त्या मागणीला उत्तर देताना ट्रुडो यांनी काय म्हटलं होतं, त्यावेळी केलेलं, म्हणजे यापूर्वी केलेलं आणि आता नव्यानं केलेलं वक्तव्य हे ट्रुडो सरकारच्या, कॅनडामधल्या विद्यमान सरकारच्या भारत विरोधी धोरणावर लख्ख प्रकाश टाकणार आहे. काय म्हणले होते ट्रुडो? कॅनडामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगून त्यांनी भारत विरोधी कारवाया करणाऱ्या सर्वांना जाहीररित्या समर्थन दिलं होतं. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? पण त्यांनी त्याच्या बुरख्याखाली या सर्वांना समर्थन दिलं, सर्वांना संरक्षण दिलं. अर्थातच खलिस्तानवादी फुटीरतावाद्यांना कॅनडा सरकारचा आणि विशेषतः राजकीय अगतिकतेपोटी व्यक्तिशः जस्टिन ट्रुडो यांचं सक्रिय सहकार्य हा विषय नव्यानं समोर आलाय असं मानणं हीच फार मोठी चूक ठरेल. मगाशीच म्हटलं की त्याच्या आधीपासून ट्रुडो हे खलिस्तान वाद्यांची अनुकूल भूमिका घेऊन भारताच्या विरोधात वर्तन नेहमी करत आलेत, वक्तव्य करीत आले. मुळात आर्थिक संधींच्या शोधात शीख समाज हा पूर्वीपासूनच जगाच्या विविध भागांमध्ये गेला आणि या शीख समाजाबद्दल भारतीयांना निश्चितच रास्त असा अभिमानही आहे. 70च्या दशकात हा शीख समाज मोठ्या प्रमाणात कॅनडा, पश्चिम युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाला. या समाजामधल्या अत्यल्प प्रमाणात, मी जाणीवपूर्वक म्हणतो अत्यल्प प्रमाणात असलेल्या केवळ काही जणांनीच थोड्याफार प्रमाणात खलिस्तानी चळवळ आता जिवंत ठेवली. अगदी नगण्य व्यक्ती आहेत. बाकी शीख समाज हा कट्टर भारतीयच आहे, भारतवादीचे, भारत समर्थक आहे. याच निवडक व्यक्तींनी जे भारताच्या विरोधी कारवाई करतायत, भारताबाहेर सुद्धा आपली खलिस्तानी कृत्य चालू ठेवले, चळवळ चालू ठेवले. या खलिस्तानी चळवळीला पाठबळ देण्यासाठी आणि ही चळवळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पाकिस्ताननं कॅनडावर लक्ष केंद्रित केले आणि भारतातल्या फुटीरतावादी चळवळीला नेहमी चीनची अप्रत्यक्ष स्वरूपात का होईना मदत असतेच. कॅनडातल्या या खलिस्तानी चळवळीला चीनचंही पाठबळ, समर्थन असल्याचं भारतानं नाही म्हटलंय, पण काही संस्थांचं म्हणणं निश्चितपणाने. यामुळे कॅनडाची याबाबतची भूमिका ही विशेषतः अलीकडच्या काळात नेहमीच भारतासाठी अत्यंत त्रासदायक ठरलेली आहे. ट्रुडो यांच्या संदर्भात आणि ही भूमिका ते का घेत आहेत, म्हणजे ज्याला प्रो खलिस्तानी असं आपण म्हणतो, खलिस्तानांच्या बाजूने असं का केलं, त्याच्या संदर्भात लक्षात येण्यासाठी एका घटनेचा आवर्जून उल्लेख आपल्याला करावा लागेल. सन 2018च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या, मगाशी ज्याचा उल्लेख केला की ट्रुडो भारतात आले होते, त्यावेळी त्यांचा हेतू वेगळा होता पण ते आले होते. 2018च्या फेब्रुवारी महिन्यात जस्टिन ट्रुडो यांच्या त्या भारत दौऱ्यात आयोजण्यात आलेल्या एका कार्यक्रमात इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन या संघटनेचा माजी सदस्य जसपाल अटवाल यालाही निमंत्रित करण्यात आलं. आता ही संघटना उघडपणे खलिस्तानचं समर्थन करणारी संघटना म्हणून ओळखली जाते. खलिस्तानचं समर्थन करणारी ही संघटना, या संघटनेवर सन 2003 मध्ये कॅनडातच, भारतात मी म्हणत नाही, कॅनडातच बंदी सुद्धा घालण्यात आलेली होती 2003 मध्ये. एवढंच नव्हे तर ही एक दहशतवादी संघटना असल्याचं त्यावेळी कॅनडाकडून जाहीरही करण्यात आलेलं होतं. मात्र तरीही त्यानंतर अटवालला आमंत्रित करून ट्रुडो यांनी आपल्या मनातल्या भारतद्वेषाचं आणि खलिस्तानवाद्यांबाबतच्या प्रेमाचं हे जाहीर प्रदर्शनच नव्हतं का घडवलं. याचं या निमित्तानं आता अपरिहार्यपणे स्मरण होतं. म्हणजे 2018 मध्येही ट्रुडो तसेच वागले होते आणि 2024 मध्ये तर काही बदल घडलेलाच नाही.
अलीकडच्या काळात जस्टिन ट्रुडो यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली असल्याचा अहवाल कॅनडाच्या राजकीय क्षेत्रात समोर आलाय. त्यामुळे केवळ आपल्या व्यक्तिगत आणि संकुचित स्वरूपाच्या राजकीय स्वार्थापोटी ट्रुडो हे अशा तिसऱ्यांदा शब्द वापरत आहे अशा विचित्र उत्सापती सध्या करत आहेत. मात्र त्यांच्या या राजकीय आगतिकतेला भारतानं दिलेलं प्रत्युत्तर ही जस्टिन ट्रुडो यांच्यासाठी व्यक्तिगत सुद्धा आणि त्यांच्या सरकारसाठी सुद्धा खचितच एक मोठी जोरदार चपराक ठरली असं म्हणायला हरकत नाही. नजीकच्या भविष्यात भारत आणि कॅनडा यांच्यात निर्माण झालेला हा तणाव निवळेल की उलट तो अधिकच चिघळेल ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारा काळच देऊ शकेल. त्यामुळे ते उत्तर मिळवण्यासाठी आपल्या सर्वांना काही काळ निदान पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी, कारण निवडणुकीपर्यंत ट्रुडो यांच्या धोरणात काही बदल होणारच नाहीये, निदान पुढच्या निवडणुकीच्या निकालापर्यंत तरी प्रतीक्षा करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय आपल्या पुढे शिल्लक नाहीये. त्यामुळे तोपर्यंत वाट पाहूया.